शेलरजी, तुम्ही स्वतः एक राजकारणी आहात. तुम्हाला काय वाटतं की काय असायला पाहिजे? प्रत्येक ठिकाणी आपल्याला राजकारणी का दिसतो? नाही, मुळातच क्रिकेट हा गेम मला वाटतं कुठेतरी राजकारणाच्या पल्ल्याड आहे आणि त्यामुळे क्रिकेटवर प्रेम करणारे राजकारणी असू शकतात, राजकारणात नसलेले असू शकतात, खेळाडू असू शकतात, जे खेळत नाहीत ते असू शकतात, काही पंच असू शकतात, काही पंच नसू शकतात, असे वेगवेगळे लोक असू शकतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात राजकारणाच्या दृष्टीने न बघता मुंबई क्रिकेट असोसिएशन असो किंवा कुठलंही असोसिएशन असो, त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्हली कोण चांगलं पुढे घेऊन जाऊ शकतं ह्या दृष्टीने विचार केला पाहिजे, एवढंच माझं त्यातलं मत आहे. नाही, पण असं तुम्हाला काय वाटतं की राजकारणी चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतात? क्रिकेटर्स आणि ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे ते नाही करू शकत? मी असं म्हटलेलं नाही. मी म्हटलं की राजकारणीच करू शकतात, हे जसं सत्य नाही तसं क्रिकेट खेळणारेच करू शकतात हेही सत्य नाही. त्यामुळे दोघांनी मिळून हे करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो क्रिकेटला मिळावा एवढंच त्यातली भावना आहे. त्यामुळे जे राजकारणी चांगलं करू शकतात त्यांच्या मागे लोकांनी उभं राहिलं पाहिजे, किंवा जे खेळाडू चांगल्या पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतात त्यांच्या मागे लोकांनी उभं राहिलं पाहिजे. एवढंच सिंपल त्याची गोष्ट आहे. संगम लाटजी, तुम्हाला काय वाटतं की राजकारण्यांनी जर क्रिकेटर्सना सपोर्ट केला तर माझ्या मते हे सुसंगत पद्धतीने होऊ शकतो हा व्यवहार? म्हणजे यांनी आता सांगितलं की राजकारणांचं खेळाडूवर प्रेम असतं, खेळावर प्रेम असतं, तर ते त्यांचं प्रेम वेगळ्या पद्धतीने पण दाखवू शकतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला सत्य हवेच अशी काही गरज नाही आहे. आपण बघितलं की बाबा आमटे त्यांना पण समाजाबद्दल काहीतरी करावंसं वाटतं, ते त्यांच्या परीने करतायत ना. आता समजा आपण असं धरूया की ह्यांतले काही लोक सेक्रेटरी आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे, वेगवेगळ्या क्लब्सचे. त्यांना जर क्रिकेटचं भलं करायचं असेल तर ते त्या पदावर न येता सुद्धा क्रिकेटचं भलं करू शकतील. त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते वापरू शकतील. पण आता तुम्ही मला सांगा की एखादा समजा खेळाडू घडवायचा असेल तर त्यासाठी आपण एखादा योग्य शिक्षक शोधतो ना. ह्या पूर्ण मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मुख्य भाग कोण आहे? तो म्हणजे खेळाडू आहे. खेळाडू जर विकसित झाले तर खेळ वाढणार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं नाव होणार. क्रिकेट असोसिएशन एक मोठा ब्रँड आहे आणि त्याची प्रोडक्ट्स कोण कोण आहेत? आत्तापर्यंतची विजय मर्चंट आहेत, गावस्कर आहेत, तेंडुलकर आहेत. उद्या समजा जर हे प्रोडक्ट्सच बंद झाली तर मुंबई क्रिकेट असोसिएशनला कोण विचारणार नाही आहे. तुम्ही मोठमोठी स्टेडियम्स बांधण्यासाठी राजकारण्यांचा उपयोग होतो असं आपण म्हणूया. जसं हे क्लेम करतायत की आमच्यामुळे स्टेडियम्स झाली आहेत, आमच्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या. ठीक आहे ना, पण तुमच्यामुळे का घडल्या? आमच्यामुळे पण घडू शकतील, का नाही घडू शकत आमच्यामुळे? याचं कारण ह्यांचा असा दावा आहे की आम्ही हे करून दाखवलं, आम्ही वर्ल्ड कप म्हणजे सामने खेळवून दाखवलेत. याचा अर्थ तुम्ही काहीतरी नियमबाह्य करून दाखवलेले आहेत. नियमाच्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी करून दाखवलेलं आहे आणि नियमाच्या पलीकडे जाऊन तुम्ही करता हे तुम्ही छाती टोकपणे सांगतात. म्हणजे माझ्यामध्ये लोकशाहीची तुम्ही चेष्टा करताय किंवा कायद्याची चेष्टा करताय. तुम्ही आता सांगता की आमच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही. याचा अर्थ काय झाला की तुम्ही काहीतरी वेगळं विचित्र काहीतरी करणार, विचित्र असं मी म्हणते, चुकीचं काहीतरी करणार आणि त्याच्यावर पांघरूण घालणार आणि सांगणार की आम्ही आता ते पांघरूण करण्यासाठी आम्ही पुन्हा आम्हाला द्या. हे बरोबर राजकारण्यांची गरजच काय? गोटस्करजी, तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला अनुभव आहे या सर्व गोष्टी, तुम्ही सगळ्यांना एकदम जवळून बघितलेलं आहे, राजकारण्यांना बघितलंय, खेळाडूंना बघितलंय. तुम्हाला काय वाटतं? मुळात काय आहे, क्रिकेट हा खेळ असा आहे, याच्या 5 गोष्टी आहेत. ही जी निवडणूक चालली आहे याच्यावर कंट्रोल करण्यासाठी म्हणून पण 5 गोष्टी अशा आहेत की क्रिकेटला मैदान, खेळाडू, पंच, अर्थतज्ञ आणि प्रशासक या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त क्रिकेटरच पाहिजे किंवा असं पाहिजे असं नाही. जसं संघात सगळे ऑलराऊंडर असत नाहीत, सगळे बॅट्समन असत नाहीत. कोणी बॅट्समन असतो, यष्टीरक्षक, विकेट किपर, आणखीन गोलंदाज आणि अष्टपैलू, या सगळ्यांचा म्हणून एक संघ होतो. तर याचा पैशांचा विनियोग नीट होतो की नाही याच्यासाठी अर्थशास्त्र पाहिजे, मैदानच्या बघण्यासाठी एक कोणतरी पाहिजे, पंचांसाठी एक कोणतरी पाहिजे आणि स्पर्धा भरतात. आणि याच्यावर प्रशासक मुख्य आहे. हा प्रशासक चांगला पाहिजे. असं याचा अर्थ असा नव्हे की सगळेच राजकारणी असावेत आणि सगळेच खेळाडू असावेत. कोणीतरी प्रशासक काही गोष्टी करायसाठी एखादा चांगला प्रशासक पाहिजे. या दृष्टीने तर या सगळ्यांनी मिळून मुंबईचं क्रिकेट पुढे कसं जाईल, आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे कसं जाईल, हे मुख्य करण्यासाठी सगळ्यांनी हा विचार करून, प्रत्येकाला विचार करून सगळं हे करायला पाहिजे. चंद्रशेखरजी, तुम्हाला काय वाटतं की ठीक आहे आपल्याला माहित आहे पण या सगळ्या क्षेत्रात जसं गोटस्कर म्हणतायत तिकडे प्रोफेशनल आहेत ना, मग राजकारणीच प्रोफेशनल असतात का किंवा राजकारणी चांगले प्रशासक असतात का? असं काय समीकरण आहे का? आणि राजकारण्यांना जिथे सत्ता आहे, जिकडे पॉवर आहे आपण ज्याला म्हणतो, आज क्रिकेट एवढं मोठं आहे मुंबईतलं की सगळ्यांना हवं असं वाटतं, बरोबर ना? बाकीचे बरेचसे खेळ आहेत, मी तर म्हणतो कबड्डी आहे, खो खो आहे किंवा आपले राष्ट्रीय बरेचसे खेळ आहेत, त्यांना खरंच पुढे आणण्याची गरज आहे. पण तिकडे आपल्याला राजकारणी कुठे कॉम्पिटिशन मध्ये दिसत नाही. प्रश्नच नाही. अशा ठिकाणी नेहमीच ते पुढे असतात, असं का?
नाही खरं आहे हे, म्हणून मग शरद पवारांना आम्ही नेहमी धन्यवाद देतो अशासाठी की त्यांनी कबड्डीमध्ये ते होते, कुस्तीमध्ये होते, खो खोमध्ये होते आणि आमचं तर आम्ही नेहमी त्यांचं असं वर्णन करतो की शेवटच्या पानावरनं पहिल्या पानावर गेलेला आमचा नेता आहे असं एक म्हटलं जातं त्यांच्याविषयी. कारण ते खरोखरच ह्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट घेत होते, नंतर ते क्रिकेटकडे वळले आणि क्रिकेटमध्ये त्यांनी दाखवून दिलं की आपण काय करू शकतो. त्यांनी सगळ्यांची पेन्शन्स वाढवली, हे केलं, ICCचा प्रेसिडेंट झाले, पण ते शरद पवार होते. आता शरद पवार आणि इतरांची तुलना होऊ शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण जर क्रिकेटमध्ये बघा, क्रिकेटचा संघ असतो तर सगळे तुम्ही 11 बॅट्समन खेळत तुम्ही जिंकणार आहात का? नाही जिंकणार आहात. तुम्ही सगळे बॉलर्स खेळत जिंकणार आहात का? नाही जिंकणार. तुम्ही यष्टिरक्षक सगळे खेळत जिंकणार आहात का? नाहीच जिंकणार. तसंच आहे क्रिकेटमध्ये बॉलर लागतात, बॅट्समन लागतात, ऑफ स्पिनर लागतो, मिडियम फास्ट बॉलर लागतो, गुगली टाकणार लागतो, लेफ्ट आर्म स्पिनर लागतो, चांगले ओपनिंग बॅट्समन लागतात, मिडल ऑर्डरचे बॅट्समन लागतात. तसं मला असं वाटतं की या संघटनेत सुद्धा सर्व प्रकारचे लोक असावेत. त्यात राजकारणी एखादे असं चालेल, पण राजकारणाने क्रिकेटचा वापर करण्यापेक्षा किंवा खेळाचा वापर करण्यापेक्षा खेळाडूंनी आणि संघटकांनी राजकारणाचा वापर करून घ्यायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि त्यात मला असं वाटतं की मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्या गेल्या काही वर्षात जे काही केलं आहे त्यात असं मला वाटतं की राजकारणी जे होते किंवा नेते जे होते किंवा अध्यक्ष जे होते त्यांनी त्या दिशेने काही पावलं टाकली आणि ती चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचं एक विशेष होतं की ते क्रिकेटमध्ये त्यांनी कधी त्यात लक्ष पुरवलं नाही किंवा ढवळाढवळ केली नाही. त्यांनी ते क्रिकेटवीरांवर सोपवलं आणि ते CIC होते, त्यासाठी आधी माधवराव आपटे होते, त्यानंतर सुनील गावस्कर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्रिकेटचं भूमिका आहे ती पार पाडायला संधी दिली आणि तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की हा सांघिक असा एक प्रयत्न आहे, तो व्हायला पाहिजे. त्यात क्रिकेटपटू असायला पाहिजे, राजकारणी असायला पाहिजेत, तसंच मला असं वाटतं पंचही असायला पाहिजेत, संघटकही असायला पाहिजे, मैदानातली माणसंही असायला पाहिजेत. आणि हे सगळं जुळून आलं तर बघा, पूर्वी मुंबईचं क्रिकेट होतं ते ब्रेबॉर्न स्टेडियमवर होतं आणि ब्रेबॉर्न स्टेडियमच्या खाली जे नॉर्थ स्टँडची गॅलरी होती त्याच्या खाली एक छोटीशी खोली होती. त्यात क्रिकेट हे सगळे संघटक त्यात बसायचे. त्यात प्रभू देसाई होते की ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती, सगळ्यांना नावाने ओळखायचे. त्यात बाळ मादळकर होते, शरद कोटणीस होते, जुकर नाही, पण होते, नावं तरी किती घ्यायचे. तर हे खरोखर संघटक होते, कार्यकर्ते होते आणि ह्यांच्यामुळे आज मुंबईचं क्रिकेट जगलंय, फुललंय, विकसित झालेलं आहे. नाही, बरोबर आणि आहे. त्याला आपण बरेचसे राजकारणी म्हणतो, कारण जसं शेलार म्हणाले, आशिष शेलारजी, की राजकारणी आहेत, सर्वांचंच क्रिकेटवर प्रेम आहे. आज प्रत्येक जण आपल्या इकडचा माणूस सांगू शकतो, जो प्रत्येक रस्त्यावर जो माणूस चालतो तो क्रिकेट बघतो आणि त्याची समीक्षा पण करतो. पण जो क्रिकेटरला जी समीक्षा येते ती त्यालाच येते अशी नाही, कारण क्रिकेटरला त्याच्याबद्दलचं ज्ञान असतं. पण ज्या राजकारण्यांना या गेमबद्दल ज्ञान पण नाहीये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, तरी त्यांना जी सर्वोच्च पद आहेत ती का हवी असतात वेळोवेळी? नाही, त्यांना एकच आहे, का माहिती आता क्रिकेटसारखा खेळ आहे जो ग्लॅमरस खेळ आहे की आज क्रिकेटचं बघा, शरद पवार इकडे आले, मुंबई क्रिकेट अध्यक्ष झाले, तिकडे ते BCCIचे अध्यक्ष झाले, तिकडे ICCचे अध्यक्ष झाले. आणि पूर्वी ते कुठे होते? कबड्डीत होते, खो खोत होते, कुस्ती होते. तेव्हा त्यांच्याविषयी कोणी असं बोललं नाही की अरे ते राजकारणी कशाला हवं. त्या खेळांना राजकारणी हवा असतो, कारण सगळी मदत जी होते. आता अजित पवार बघा, खो खोचे अध्यक्ष आहेत आणि अजित पवारांनी परवा जी राष्ट्रीय खो खो स्पर्धा झाली त्यात 25 लाख रुपये बघता बघता दिले आणि सांगितले तुम्ही खो खो स्पर्धा मुंबईत पार पाडा आणि यशस्वी करून दाखवा. तर हे सगळं आहेत ना, हे राजकारणी करू शकतात, पण राजकारण्यांनी खेळात इंटरफिअर अजिबात करू नये. आणि असं झालं तर मला असं वाटतं राजकारणी यावेत आणि राजकारण्यांचा उपयोग खेळानं आणि खेळाडूंनी करून घ्यायला हवा आणि त्याच्यावर त्यांचा दबाव असलाच पाहिजे. आशिष शेलारजी, तुम्हाला काय वाटतं की राजकारणी जो पैसा आहे क्रिकेटला किंवा कुठल्याही खेळाला पैसा वाटतो, फक्त राजकारणीच आणू शकतात का? बाकीच्यांमध्ये ती कॅपॅसिटी नाही, असं एक समीकरण झालंय का? मुळात माझं वैयक्तिक मत असं नाही की राजकारणीच फार चांगलं काम करू शकतात, असं 100% बरोबर नाही. तसंच खेळाडूच 100% ॲडमिनिस्ट्रेटिव्हली चांगलं काम करू शकतात, हेही खरं नाही. आणि मुळात मंदारजी, माझं असं म्हणणं आहे, थोडं आपण ॲनालिसिस करू. आज मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य क्लब्स हे 300च्या दरम्यान आहेत. त्याच्यापैकी राजकारण्यांचे क्लब किती हो, किंवा राजकारणी रिप्रेझेंट करतात असे क्लब किती? इन धरून 6. पण मी म्हणतो, माझा दुसरा प्रश्न हाच आहे की जर त्यांचं रिप्रेझेंटेशन ते करत नसतील तर मग MCAचं पद किंवा MCAचं मुख्य बनण्याचं पद त्यांना काय? ऐका ना, त्याच्या पुढचा मुद्दा माझा ऐका. समजा क्लब 300 पैकी 6, 5%ही नाहीत आणि निवडणुकीला उभे राहिलेले लोक किती? आजही आपण जी चर्चा करतोय, इन 2. आता जर 300 मधली 2 लोक उभी राहिली तर तो समाजाचा एक भाग आहे, ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं त्यांना वाटतंय. मतदारांनी ठरवावं, इथे तर काही जबरदस्ती नाही. आणि त्यामुळे 1% लोक जर निवडणुकीला उभी राहणार आहेत, म्हणजे आता दिसतंय त्याच्यामध्ये विलासराव देशमुखजी अध्यक्षपदासाठी एका गटातर्फे आहे, मी एक उपाध्यक्षासाठी उभा आहे, बाकी राजकारणी आहे कोण? आपण एवढी सगळी जी चर्चा करतोय, जसं काही ही 17च्या 17 पदं ही सगळी राजकारणी येऊन बसलेत असं नाही आहे. 1 मिनिट. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, क्रिकेटपट्टू जसे हवेत तसे राजकारणी हवेत, जर क्रिकेट जाणकार असतील तर. आणि त्याच्यावर सुद्धा कायदा कानून आपल्याकडे आहेच. त्यामुळे माझं असं म्हणणं नाही की आपण असं काही एक चर्चा करतोय की सगळं वाईपआउट करून घेऊन गेलं, असं स्थिती नाहीये. एवढंच माझं म्हणणं. तुमचा मुद्दा मला मान्य आहे, पण जे 2 राजकारणी उभे आहेत, कुठल्या पदासाठी उभे आहेत? ते काय जी पॅनल आहे किंवा 11 लोकांची जी कमिटी असते त्यासाठी उभे नाही आहेत, ते उभे आहेत
एक प्रेसिडेंट म्हणून आहे आणि एक व्हाईस प्रेसिडेंट म्हणून उपाध्यक्षपद ही जी महत्वाची सर्वात महत्वाची पद असतात, म्हणजे जे लीडर असतात त्यांना कुठेतरी तिथे पण लिडरशिप करायची. आता त्यात सुद्धा एक लाडसाहेब एक मिनिट, त्यातमध्ये सुद्धा आता मला विलासरावांना मी डिफेंड करण्याची गरज नाही, ते मोठे राजकारणी आहेत. ते एक टर्म उपाध्यक्ष होते आणि मग अध्यक्षपदासाठी आलेत. मी MCAचा इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सदस्य होतो, 2 वर्ष काम केल्याने मग मी उपाध्यक्षासाठी आलेलो आहे. त्यामुळे ह्यातला सगळ्यांनी थोडा थोडा अनुभव घेऊन त्या पदावर उभे राहायला आले आहेत. आणि मुळातच पुन्हा एकदा मला असं वाटतं की ते जर केपेबल नसतील तर त्यांना लोकांनी बिलकुल वोट देऊ नये, इन्क्लुडिंग मी. अशा पद्धतीचं आवाहन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी करतो. बिलकुल. त्या समीकरणांवर मी येणार आहे, पण आपण त्याच्या आधी लाड साहेबांचं उत्तर घेऊया. संगम लाडजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने हे म्हणतात की ठीक आहे एवढे राजकारणी नाही आहेत, पण आपण फक्त राजकारण्यांनाच बोटं का दाखवतोय, असं त्यांचा मुख्य प्रश्न. नाही, राजकारण्यांची संख्या कमी आहे हे मला मान्य आहे, पण त्यांना जी पदवी आहेत ना ते एकदम टॉपचे आहेत. ह्याच्यात पण तुम्ही जे सांगितलं तेही तेवढंच खरं आहे. जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही तुम्हाला अनुभव हवा. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एक अहवाल प्रसिद्ध झाला, त्याच्यामध्ये असं दिसून आलं की एक पूर्ण 2 वर्षामध्ये 36 मीटिंग झाल्या. त्या 36 मीटिंगमध्ये काही राजकारणी मंडळी होती, असं आपण धरूया, मी नावं घेत नाहीत, त्यांनी किती मीटिंग्स अटेंड केल्या. साधा मी एका कॉलेजमध्ये गेलो आणि समजा मी कॉलेजची लेक्चर्स बंक केली तर मला कॉलेजमधून काढण्यात येतं, बरोबर आहे ना, कारण एक 70% कारवाई तरी होते. ह्याच्यापूर्वी झालेली आहे. आमच्याकडे अशी पद्धत असते की काही मीटिंगला तुम्ही हजर राहू शकला नाहीत तर तुम्हाला त्याच्यातून वगळण्यात येतं. पण असं काही झालेलं दिसलेलं नाही आहे मला. ऑन द कॉन्ट्ररी तुम्हाला प्रमोशन देण्यात येत आहे. हे मला वाटतं जरा, कारण तुम्हाला जर एवढी इन्व्हॉल्वमेंट असेल, शेवटी इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठच्या पद्धतीने तुम्ही इन्व्हॉल्व, कारण प्रत्येक मिटिंगला तुमचा मोठा जो अधिकारी असतो तो हजर असायलाच हवा, कारण प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येकाचे डिसिजन घेणार कोण, आणि मग डिसिजन घेणारे कोण जे आहेत त्यांना जर तुम्ही, आणि मग क्लेम तुम्ही असं करतात की आम्ही सर्व केलं, चांगल्या गोष्टी केल्या आम्ही केल्या, वाईट गोष्टी केल्या मी तिकडे नव्हतो. हा, ह्याला काही अर्थ नाही ना. मग तुम्ही क्लेम करा ना की बाबा ठीक आहे मी नव्हतो ना, माझ्या दुसरा कोण होता, खालचा दुसरा व्हाईस प्रेसिडेंट होता, मग गिव्ह हिम ऑल द क्रेडिट. आणि कोणी असं सांगत असेल ना की मी केलं, एक माणूस कोणी करत नसतो, तिथे 17 माणसं असतात, 17 माणसांचा कलेक्टिव्ह डिसिजन असतो आणि त्याच्यामुळे पेन्शन मिळतात. फक्त एकाच माणसाने सांगितलं की मी पेन्शन दिली, मी नोकऱ्या दिल्या, मी हे दिलं, तर तेवढं ते इतपत मला वाटतं बरोबर नाही. प्रत्येकाला ते. गोटस्करजी, तुम्ही काय म्हणाल की तुम्ही जवळून बघताय, तुम्हाला काय वाटतं की राजकारणी खरंच जी इन्व्हॉल्वमेंट, यांनी म्हटलं की इन्व्हॉल्वमेंट पाहिजे प्रत्येक गोष्टीत, ती इन्व्हॉल्वमेंट त्यांची तेवढी असते का? मुळात एक सांगतो की सगळेजण म्हणत आहेत की क्रिकेटर येऊ नयेत, क्रिकेटर येऊ नयेत, असं आहे. तुम्ही मागचं संबंध इतिहास पहा. बापू नाडकर्णी, पॉली उमरीगर, विलास गोडबोले आणि आत्तासुद्धा जे आहेत त्याच्यात बहुतेक लोक स्थानीय तरी क्रिकेट खेळले किंवा राजपूतसारखे जेव्हा हे आहेत ते आंतरराष्ट्रीय ह्याच्यात, म्हणजे क्रिकेटरचा सहभाग आहे. सचिव म्हणून बापू नाडकर्णी हे सगळे होते. तर याचा अर्थ असा नव्हे की त्यांना अनुभव नाही आहे, त्यांनी हे केलं. पण याचा अर्थ असाही नव्हे की राजकारणाने आतमध्ये येऊ नये. एक साधं उदाहरण देतो की मला एक कारण द्या पहिल्यांदा, का ते राजकारणी का हवेत आपल्याला? आज राजकारण्यांशिवाय MCA चालू शकत नाही का? एखादा राजकारणी असला तर बिघडतं कुठे? आज तुमचं बिघडायचा प्रश्न नाही, माझा प्रश्न आहे की राजकारण्यांशिवाय चालू शकत नाही का? नाही, MCAचा इतिहास पहा. वानखेडे, मनोज जोशी नंतर कुठे चान्स मिळाला हो? सगळे राजकारणीच येत आहेत. पण हे तेच सांगतो मी, गेली 16 वर्ष राजकारणी आहेत त्याच्यावर. पण मला समजत नाही की राजकारणी येऊ नये असं का मत होतं आहे. एखादा राजकारणी असला तर काय झालं. एक साधं उदाहरण देतो तुम्ही मला की मनमोहन सिंग खरे अर्थशास्त्रज्ञ, पण पहिल्यांदा अर्थमंत्री होते. त्यांना नुसतं काय मिनिस्टर विदाऊट पोर्टफोलिओ त्यानं केलं नाही, आणि अर्थमंत्री झाल्यानंतर आता प्रमुख जरी अर्थशास्त्रज्ञ असले तरी ते आता प्राईम मिनिस्टर आहेत. बरोबर, आणि ते रबर स्टॅम्प आहे तशी पण त्यांचं अर्थशास्त्रज्ञ आहेत म्हणून त्याने प्राईम मिनिस्टर व्हायचं नाही असं आपण हे म्हणतो का? नाही.